आणि यानंतरची बातमी कोलकातामधून पण देशभरात पडसाद उमटवणारी। 9 ऑगस्टची सकाळ कोलकात्याच्या आर्चीकर सरकारी हॉस्पिटलसाठी भयावह होती। हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एका तरुणीचा अर्धनग्न अवस्थेतला मृतदेह सापडला। मृतावस्थेमधली ही तरुणी याच हॉस्पिटलमधली प्रशिक्षणार्थी डॉक्टर होती। तिच्यावर बलात्कार झालेला आणि तिची हत्या झालेली। या घटनेने फक्त कोलकाताच नाही तर देश हादरून गेलाय। याचे पडसाद देशभरात उमटू लागले। या घटनेच्या निषेधार्थ आज देशभरातल्या 3 लाख निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आणि देशभरात निदर्शनं करण्यात आली। जब हम घर से निकलते हैं तो हम बोलते हैं कि पापा या फिर मेरे भाई को फोन करते हैं तो बोलते हैं हम हॉस्पिटल पहुंच गए। हम सोचते हैं कि एक सेफ जगह है और वहाँ पे डॉक्टर के साथ ऐसा हो सकता है तो नर्स के साथ भी हो सकता है, पेशेंट के साथ भी हो सकता है। ये एक सेफ जगह कंसिडर किया जाता है। ये सारी चीजें मान्य नहीं है। हमारा भारत सरकार और बंगाली गवर्नमेंट से अनुरोध है कि हम डॉक्टरों को इंसाफ मिले और जो हमारा प्रोटेक्शन एक्ट है उसको लागू किया जाए और इसको ईमानदारी से इन्वेस्टिगेशन करके न्याय मिले। आणि ज्या आर्चीकर रुग्णालयामध्ये ही घटना घडली आहे ते रुग्णालय कोलकात्याच्या लाल बाजार सारख्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आहे। पीडित मुलगी रुग्णालयाच्या चेस्ट्रोक विभागामध्ये काम करत होती। 8 ऑगस्टच्या रात्री इथे नेमकं काय घडलं तर 8 ऑगस्टच्या रात्री ही पीडित मुलगी नाईट ड्युटीला होती। रात्री 2च्या आसपास आपल्या सहकाऱ्यांसोबत तिनं जेवण केलं आणि यानंतर ती सेमिनार हॉलच्या दिशेने गेली आणि पहाटे तिचा मृतदेह सापडला। ही घटना पहाटे 3 ते 6च्या आसपास घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। या मुलीवर कल्पने पलीकडचे अत्याचार झाले। जेव्हा तिचा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या गुप्तांगांमधनं रक्त वाहत होतं। दोन्ही डोळे आणि तोंडातनं रक्त येत होतं। तिचा चेहरा, पोट, पाय आणि हातांवरती जखमा आढळून आल्या तर तिच्या मानेचं हाड सुद्धा मोडलेलं होतं। या प्रकरणी संजय रॉयला पोलिसांनी अटक केली आणि संजयनं आपला गुन्हा सुद्धा कबूल केलेला आहे। दिवस रात्र शेकडोंची वर्दळ असलेल्या हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टर सोबत घडलेली घटना ही अनेकांना हादरवून टाकणारी घडली। हे प्रकरण फास्ट ट्रॅकवरती आता चालवलं जाईल आणि दोषींना फासावरती लटकवलं जाईल अशी घोषणा राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आली आहे। पूरा इंक्वायरी शुरू हुआ। मैजिस्ट्रियल इंक्वायरी जिसको बोलता है, कोई भी अननेचुरल डेथ में जो होता है वो किया गया है। इसके बाद हमें आशा है कि जल्दी जो अपराधी है उसको पकड़ा जाएगा। ये बहुत ही शर्मनाक घटना है, बहुत ही दुखद घटना है। त्याने संपूर्ण घटनेमध्ये एक ब्लूटूथ खूप महत्त्वाचा ठरलेला आहे। याच ब्लूटूथच्या सहाय्याने पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले। या आरोपीला म्हणजे संजय रॉयला पोलिसांनी अटक केली। मृतदेहाशेजारीच हा ब्लूटूथ होता आणि याच ब्लूटूथच्या माध्यमातून पोलिसांनी त्याचा माग काढला। पण कोलकातामध्ये घडलेल्या या प्रकरणानंतर आज प्रकर्षानं अनेकांना आठवण झालेली असेल ती 50 वर्षांपूर्वीच्या अरुणा शानबाग प्रकरणाची। तो दिवस होता 27 नोव्हेंबर 1973 सालचा। स्थळ होतं मुंबईचं KM रुग्णालय। हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये कपडे बदलत असताना सोहनलाल वाल्मिकी नावाच्या कर्मचाऱ्यानं अरुणा यांच्यावर पाशवी अत्याचार केले। या घटनेत अरुणा यांच्या मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबला आणि त्या कोमात गेल्या। पुढची तब्बल 42 वर्ष त्यांनी कोमात काढली। त्यांच्यावरती अत्याचार करणारा सोहनलाल फक्त 7 वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आला। अरुणा मात्र आयुष्यभर मरणप्राय वेदना सहन करत राहिल्या। 50 वर्षांपूर्वीच्या अरुणा असोत, आज कोलकात्याची डॉक्टर तरुणी असो, दिल्लीची निर्भया असो, मुंबईतल्या शक्ती मिलची अत्याचारित मुलगी असो किंवा मग हाथरसची पीडिता, या सगळ्या जणींचं दुःख एकच आहे। आपल्या देशात महिला अत्याचारांचं प्रमाण खूप मोठं आहे। NCRBच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात एका वर्षभरात महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या 4,45,256 प्रकरणांची नोंद झाली आहे। देशात दर एका तासाला 51 FIR नोंदवले गेले। या आकडेवारीमध्ये आपला महाराष्ट्र हा टॉप 5 मध्ये आहे। ही गंभीर बाब आहे। जेव्हा महिला अत्याचाराच्या घटना घडतात तेव्हा मुलींनी रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहू नका, अनोळखी लोकांसोबत कुठे जाऊ नका, ओसाड ठिकाणी फिरू नका असे सल्लेही दिले जातात। पण अरुणा शानबाग असोत किंवा आता कोलकात्याच्या तरुणीच्या बाबतीत घडलेली घटना त्यांच्याच कामाच्या ठिकाणी घडली आहे, जिथे या दोघी जणी रुग्णसेवेसाठी इतरांचे जीव वाचवण्यासाठी रात्री बेरात्री हजर होत्या। 8 ऑगस्टला कोलकात्याची तरुणी ना कुठे फिरत होती, ना कुण्या अनोळखी माणसासोबत होती, ना निर्मनुष्य ठिकाणी होती। मग जेव्हा सगळे नियम पाळून आम्ही मुली किंवा महिला आमची कोणती चूक नसताना अत्याचारांचे बळी ठरतो तेव्हा कोणत्या व्यवस्थेला दोष द्यायचा? महिला सुरक्षेसाठी सरकारनं कायदे तर केलेत, पोलिसांची व्यवस्थाही तैनात केली आहे, पण तरीही
देशात महिला अत्याचारांचं प्रमाण वाढतंय. कायदे आणखी कडक हवेत की अंमलबजावणी याचं उत्तर शोधण्याची आता गरज आहे. कोलकात्यात घडलेल्या घटनेचे देशभरात पडसाद उमटलेले आहेत आणि या बातमीचा आपण आढावा घेतलेला आहे. या आढाव्यानंतर बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.